विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का? की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या 200 बोला मनसे अशा आहेत? मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहे. कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना, तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता. ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं? राज ठाकरे, सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार आहे. कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं. बाळासाहेबांचे सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायकरावांनी त्या व्यासपीठावर तोडली. मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल. वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना. राजजी नाही, राजजी वगैरे म्हणू नये तुम्हाला. मिस्टर राज, डू यू हैव एनी आइडिया अबाउट दिस वीडियो? मिस्टर राज, क्या आपको कुछ अंदाजा है इस वीडियो के बारे में? जिस वीडियो में नारायण राणे के सुपुत्र बाला साहब पर लांछन लगा रहे हैं, उन्हीं बाला साहब पर, जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहा करते थे, बहुत आंसू बहा लिया आपने कल. क्या आपको तनिक भी इस बात का, तनिक भी, जरा भी, रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेश राणे के बाप को चुन कर लाने के लिए आप कणकवली में गए? तो आप कौन है? कोण आहात तुम्ही मिस्टर राज? कोण आहात मिस्टर राज? घ्या 200 बोला मनसे, घ्या 200 बोला मनसे. आहात कोण तुम्ही? तुम्ही सांगताय बाळासाहेबांच्या बद्दल. काय बाळासाहेब कळले तुम्हाला? मिस्टर राज, आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात. आभार माना स्क्रीनवाल्याचे की पाऊस पडलाय, मोठी स्क्रीन लागलेली नाही, आवाज नीटचा येत नाही, पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही. नादाला नाही लागायचं, माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही. मी खूप आधी सांगितलेलं आहे, बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही. तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल. अरे ज्या माणसाला आपला भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या आजाराची जो माणूस नक्कल करतो, जो माणूस मिनिटाला भूमिका. एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी होता? कोणी दिला होता? कोणीच दिला नव्हता. तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून. आहेत आणि मागच्या वेळेला ही सगळी मुक्ताफळं त्यांनी उधळली. फार लांबचा काळ नाहीये. बरं, ही सगळी मुक्ताफळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे? ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत. म्हटले बघा, त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय, त्या बाईला तुम्ही नेता केलंय. हो बाबा, मला नेता केलंय, मला प्रवक्ता केलंय, काय जे असेल ते असेल. पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं, की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी मापं काढली, ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली, आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं. वाक्य नीट आहे का? ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं, ते देवेंद्र फडणवीसांची
किती वाईट वेळ असेल. म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला पिंजरा पिक्चर? पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला का काहीतरी नावाची बाई आहे आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे. आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जसा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशामध्ये असा तुंतुन घेऊन उभा राहतो. मी जास्त काही बोलायला नको. मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका. हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपची अशी पैसे देऊन गर्दी बनवतील. ही सगळी विश्वासाची माणसं आहेत ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं आहेत. ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीये आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही. हे पण वाक्य त्यांचंच आहे दाखवणार आहे मी. पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एंट्री करतो अर्थात तो मानधन घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आता अवस्था आहे. ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही आहेत. इज अ नॉन प्लेइंग पर्सन. ते रिटायर्ड आहेत. पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाजवत आहेत. काय पद्धतीने राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे. सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं या मंचावर स्वागत आहे. तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले तर जरा राज ठाकरेंच्या बद्दल सांगितलं गेलं पाहिजे. होय होय ते काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले. जय महाराष्ट्र इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब. बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात. सुषमा अंधारे कुठल्याही अपेक्षेशिवाय मी भणेंगे मी गरीब आहे मी आदिवासी आहे मी पहाडी आहे पण मी इमान विकलेलं नाही. राज ठाकरे मी तुमच्यासारखा इमान विकलेलं नाही. ताकदीनं सांगते की होय कायदा माझ्या बाप्पानं लिहिला आणि माझ्या बाप्पानं मला बैमान व्हायला शिकवलं नाही. ताकदीनं सांगते की मी इमानदार आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे सांगितलं ना कारण माझ्या गावाकडं माझ्या आदिवासी लोकांमध्ये माझ्या जात पंचायतीमध्ये माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे. काय एखादा माणूस जर मृत्यूशय्येवर असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो. मी वंदनीय बाळासाहेबांचा मृत्यूशय्येवरचा तो शेवटचा शब्द जीवापाड जपते. तो शब्द वंदनीय बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी दिला होता आणि सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तर होय मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्यासाठी लढणार. तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कुणी नडू शकत असेल तर एक सडाफटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो. मीच तुम्हाला लढू शकते आणि मला माहिती आहे मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल. महाराष्ट्र धर्म वाढवा हा महाराष्ट्र धर्म काल रवीश कुमारचा रिपोर्ट सांगतोय की भारत की राजनीति में उद्धव उदय हो रहा है. महाराष्ट्र धर्म सांगतोय की जर मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठी बाई राष्ट्रपती होते म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या रेसमध्ये असतील तर सुषमा अंधारेने महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे. मी महाराष्ट्र धर्म पाळते. वेळ झालाय जास्त माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण पुढे अजून एक सभा आहे. मी अजून एकदा समाचार घेईल आणि हो मिस्टर राज मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही. यू आर नॉट माय टाईप अजिबात नाही.
माझी कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या, कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे. मी विद्रोही आहे, तुम्ही ऊरबडवे आहात. तुमच्यात ऊरबडवेपणा आहे आणि ऊरबडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही. माझं टार्गेट तुम्ही नाही, माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे याच टार्गेटला कंटिन्यू करण्यासाठी किरण भैया बोलतील. तुर्तास मी माझी भूमिका जी आहे ती मांडली आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आघाडीवरती घेऊन धरण्यामध्ये जो आनंद मिळतोय कसलं सुरू नकोय मला. माझ्या नाही टाकत तेवढी. खरेवर खेळवत नाही मी. अहो तुमची पोरं कोण कोण खेळवतोय ती बघा की. हा, प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता. राम कदम कुठं खेळतोय ते बघा. वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा. आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय. निलेश राणे आणि नितेश राणेंना तुम्ही कडेवर खेळवताय. याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा. राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा लिहिली आहे यार. नाद करायचा नाही. तुम्ही काय सांगत होतात मला. तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल. तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही शहाणपण शिकवणार आम्हाला. माझ्याकडे खूप मुद्दे आहेत. मी म्हटलं ना की वेळ कमी आहे, आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघतायत. म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत. एक पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला, सगळ्या मीडियाला. एक पत्र आठवतंय का कुणाला. महिला सुरक्षेचा विषय चालू होता. ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. महिला खेळाडूंनी आरोप केले, आठवतंय. या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता. त्याला अडवायची भाषा कुणी केली. घ्या दोनशन बोला मनसे यांनी केली. त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये. टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, सब्जेक्ट सिकिंग युअर अटेन्शन टू द जस्ट डिमांड्स ऑफ विमेन रेसलर्स. हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कॉर्डिली जय महाराष्ट्र. ऑल दो द सब्जेक्ट line mention that this letter is in order to seek your attention, since I am certain that you are already fully aware of this matter. The letter humbly intends to draw your heed to this issue in the capacity of the Pradhan Sevak. मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राज पत्रात सांगतात. The women wrestlers whom we proudly call as the daughters of our country, आमच्या देशाच्या त्या लेकी आहेत. And through the hard work of whom the country has found multiple occasions to cite medals in the game of wrestling, are winning for their plea for days together in Delhi. Their accusation is on the president of the Wrestling Federation of India is of having sexually harassed them. All they demand. पत्र खूप मोठं आहे पण पत्राचा असा हा मायना आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाही. पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई. बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे की आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं. सांगितलं की लिहा हे. सांगितलं की लिहा हे. घ्या रे पत्रकार, घ्या पत्र घ्या. काय याची सत्यता काय आहे. दादा ते पत्र दाखवतोय. टाकला होता. सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही. माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरंच असं पत्र लिहिलेलं आहे का. बघा झूम करून, पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन साउट अबाउट कशासाठीची आहे. देअर वॉज अ लेटर सेंट ऑन 31 May 2023 बाय MNS चीफ श्री राज ठाकरे who is seeking PM Shri Modi ji attention on complaint demands from women wrestlers who are protesting in New Delhi in the newspaper The Economic Times dated 26th April 2023 and link of the news. खाली लिंक दिलेली आहे. Kindly provide me information available on PM office record related to date time when this letter copies by MNS chief Shri Raj Thakre received to your office. आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे. एवढीच आम्हाला माहिती पाहिजे. पत्र लिहिलं का बघा. इथं स्टंट करतो, इथं शोबाजी दाखवतो, इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का.
केलं नाही. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पक्ष फोडले. महाराष्ट्रात तर त्यांनी महाराष्ट्रात आधी कुणाला फोडलं आणि काय म्हणालात? अरे बापरे. आता ते तिकडे 40 जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही. देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही. मग त्यांनी अजितदादांना फोडलं तरी गॅरंटी येईना गेली. मग अजून काही छोटे मोठे फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती. मग काही सुपारी बहादर सोबत घेतले. उड दुपारी घे सुपारी. सुपाऱ्या जोरात वाजतात. आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल, पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे? तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं. बरं, यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं? त्याची आपल्याकडे काही कारण आहेत. दादा जरा एक व्हिडिओ लावा. पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते. व्हिडिओ पहिल्यापासून घ्या, आवाज मोठा करा. त्याला म्यूट झालेला आहे. आपण एक मोठी एलईडी लावत होतो, पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही. आवाजाचं काय झालं बघा. राजे हो, काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की. 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. वेळ कमी आहे माझ्याकडे. वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते मी तानू तानू केला असता कार्यक्रम. आवाजाचं काय होते दादा बघा. आवाज येत नाहीये. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. या सगळ्यांच्या मध्ये काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला, राज ठाकरे तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे, पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही. राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा, ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांची अख्खी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली. त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं. माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला. अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते, पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते. इकडे आवाज येत नाहीये, मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू? अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रातलं तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात बोलत होते. ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत. यांचं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो. त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं. सगळं महाराष्ट्राने ऐकलं. या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे 27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते, मागच्या वेळेला काय बोलत होते. दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. जवळजवळ 28-30 पक्ष एकत्रित येऊन ही निवडणूक लढवत आहे. 28-30 पक्ष एकत्रित आलेले आहेत. का आले सगळे एकत्रित? देशभरातनं
यासाठी आले या देशामध्ये स्वतंत्र काळानंतर जगातली प्रचंड अशी मोठी लोकशाही आहे. या देशाची राज्यघटना आहे. या राज्यघटनेद्वारे नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे, अब के बार 400 पार. आपण सगळ्यांना माहीत असेल की 272 खासदार ज्या पक्षाचे असतात त्या पक्षाचं सरकार येतं. मग 272 हा बहुमताचा आकडा असताना तुम्हाला तर त्यांना 400 पार यासाठी पाहिजे की त्यांना लोकसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी पाहिजे, 2/3 बहुमत पाहिजे राज्यघटना बदली करायची असेल. दुसऱ्या बाजूने ते सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक. हे कशाला पाहिजे तुम्हाला? तर देशभरातली 16-17 राज्य या राज्यांचं बहुमत असेल तर घटना बदली करायला त्यांचा सपोर्ट लागतो. आणि हे सगळं कारस्थान त्यांनी सुरू केलेलं आहे. या देशातला विरोधी पक्ष, सर्व विरोधी पक्ष हे सगळं जाणून आहे. राज्यघटनेनं अनेक संस्थांना स्वायत्त अशी अधिकाराची भूमिका दिलेली आहे. परंतु या सगळ्या संस्थांना मोदीनं आपल्या काह्यात ठेवलेलं आहे. निवडणूक आयोग हे ऑटोनॉमस बॉडी आहे राज्य घटनेची. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, रिझर्व्ह बँक, न्यायालय या सगळ्या संविधानाने दिलेल्या ऑटोनॉमस बॉडी आहेत, त्यांना सगळे अधिकार आहेत. हे सगळे अधिकार राज्यघटनेद्वारे त्या संस्थांना त्यांनी बहाल करून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु दुर्दैवानं या सरकारनं या सगळ्या संस्थांवर कब्जा केलेला आहे. याचाच अर्थ राज्यघटना ही धोक्यात आलेली आहे. शेषनसारखे निवडणूक आयुक्त होते, ते जर त्या दिवशी असते तर त्यांनी सांगितलं असतं एकनाथ शिंदेला, हा उचल तुझा कागद आणि जा तू बाहेर. अजित पवारांना तेच सांगितलं असतं. प्रचंड ताकदीनं उभी केलेली शिवसेना निवडणूक आयोग 2 मिनिटात सांगतो की एकनाथ शिंदेला दिली शिवसेना, एकनाथ शिंदेना धनुष्यबाण दिला. पवार साहेबांनी एवढ्या मेहनतीने उभा केलेला पक्ष निवडणूक आयोग 1 मिनिटात सांगतो की अजितदादांना दिला राष्ट्रवादी, घड्याळ चिन्ह दिलं. हे सगळं अंडर प्रेशर चाललेलं आहे. सीबीआयच्या इन्क्वायरी, अनिल देसाई हे निवडणुकीला उभे आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या ठिकाणी दीपक निकाळजेचे आरपीआयचे लोक आहेत, माननीय पवार साहेब आहेत या ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे अनेक नेते या ठिकाणी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, समाजवादी पार्टीचे लोक आहेत. आपण या ठिकाणी अनिल देसाई यांना प्रचंड मतानं निवडून आणायचं आहे. ते सांगतात 400 पार, पण ह्यांना 150 पार सुद्धा आपल्याला करू द्यायचं नाही. जर हे 400 पार झाले तर या देशातल्या राज्यघटनेला धोका निर्माण होणार आहे, लोकशाहीला धोका निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, भले आपले वैचारिक मतभेद असतील, बाकीचे मतभेद असतील, परंतु हा देश वाचवण्यासाठी, हा देश एकसंघ ठेवण्यासाठी, जसं राहुलजी गांधी यांनी देशभरामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत जी पदयात्रा काढली, लोकांच्या अडचणी बघून घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ठरवलं की आता या देशामधल्या गोरगरिबांना फायदा दिला पाहिजे आणि तो फायदा देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आपण सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे. राहुलजी गांधींनी सांगितलं प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये एका कुटुंबातल्या एका महिलेला आम्ही देऊ, बेरोजगारी नष्ट करू, त्यासाठी प्रत्येक युवकाला 1 लाख देऊ, 30 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करू, स्वामीनाथन आयोग जो आहे त्याच्या शिफारशी लागू करू,
कामगारांना सगळ्या प्रकारचा न्याय देऊ, कारण कामगार, शेतकरी आणि या सगळ्यांच्याच विरुद्ध मोदीने जे केलेलं आहे त्याचा राग देशभरातल्या लोकांच्या मध्ये आहे. आणि आपल्याला माहित असेल, कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची सरकार आलं, तेलंगणामध्ये आलं आणि लगेच त्यांनी राहुलजी गांधींनी जो जाहीरनामा दिलेला होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी ज्या योजना मी सांगितल्या त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आपल्याला देशभर या योजना लागू करायच्या आहेत. देशभरामध्ये लाखो लोक, लाखो बेरोजगार, बेकार झालेले आहेत. महिलांच्यावर आजचा अन्याय, अत्याचार वाढत चाललेला आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आपल्याला देशभरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण करायची आहे, पुन्हा एकदा गोरगरिबांना मदत करायची आहे आणि ही मदत करण्यासाठी आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणला पाहिजे. मी आता महाराष्ट्रभर फिरतोय, त्या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे, आपण ज्याला अंडर करंट म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 जागा, आपल्या 48 पैकी 40 जागा आपल्या आघाडीच्या येतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामधले सगळ्यात मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आपले खासदार निवडून येतात. आणि ही खासदारांची संख्या वाढवण्यासाठी आपल्या विभागातनं अनिल देसाई उभे आहेत. हा सगळा चेंबूर, ट्रॉम्बे, हा वाशीनाका, ह्या परिसरातल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपण अनिल देसाई यांच्या मशाल चिन्हावर आपण बटन दाबायचं आहे आणि त्यांना विजयी करायचं आहे, एवढीच विनंती आहे. पुढचा एक कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी मला रजा देण्यात यावी. धन्यवाद.